खरं तर मी आपल्या सर्वांना आत्ताच विनंती करतो की या क्षणाला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून या पॅनासॉनिक एलुगा i7 कंपनीच्या मोबाईलची किंमत आता तुम्ही ऑनलाईन सर्च करा की तुम्हाला घरपोच 6,000 ते 6,400 रुपयाला मिळेल। सदर कंपनीने पॅनासॉनिक एलुगा i7 1,20,000 मोबाईलची क्वांटिटी एखाद्या कंपनीला दिली तर ती किती डिस्काउंट देतील याचा विचार आपण सामाजिक म्हणजे एक स्वाभाविक आपण लक्षात आणू शकतो की याच्यात किती डिस्काउंट मिळू शकतो। एक तर हा पॅनासॉनिक एलुगा i7 मॉडेल 2018 ला पॅनासॉनिक कंपनीने आणलं होतं। हे मोबाईलचं मॉडेल मार्केटमध्ये चाललंच नाही आणि नंतर हे मॉडेल पॅनासॉनिकने बंद केलं। या मॉडेलचा स्टॉक 1.5-2 लाख मोबाईल कुठेतरी पडलेला होता। 6 कोटी रुपयाच्या या ऑर्डरमध्ये 65 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। एक तर आज हा मोबाईल कुठेही उपलब्ध नाही। ऑनलाईन वर खरेदीला तुम्ही बघा ते किंमत दाखवतात पण ऑनलाईन मार्केटमध्ये अवेलेबल नाही असं खाली नोट आहे। याचाच अर्थ की जी सिस्टेक नावाची कंपनी ज्याचा पत्ता सुद्धा इथे कुठे दिलेला नाही, शेवटी आम्ही हुडकल्यानंतर लक्षात आलं की ही बेंगलोरची कंपनी आणि या कंपनीचं स्वतःचं शेअर कॅपिटल स्वतःचं ओन कॅपिटल फक्त 5 कोटी रुपये। आता 5 कोटी रुपये शेअर कॅपिटल असणाऱ्या एखाद्या कंपनीकडे 106 कोटी रुपयाचे मोबाईल असू शकतात आणि तो 5 कोटीच्या स्वतःच्या किमतीच्या कंपनीच्या क्रेडिटवर 106 कोटीचे मोबाईल घेऊ शकतो। हे मला आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये अनुभवाची गरज आहे। याच मोबाईल खरेदीच्या संदर्भात मागच्या मार्चच्या अधिवेशनात मी स्वतः पुरवणी मागण्याच्या भाषणावरती बोललो होतो की अशा पद्धतीचा महिला बाल विकास विभाग मोबाईल खरेदी करण्याच्या बाबतीत एका ठराविक कंपनीला फायदा देण्याचा प्रयत्न करत आहे। आजही प्रोसिडिंग वर आहे। मायक्रोमॅक्स नावाची कंपनी त्यावेळेस याच टेक्निकल स्पेसिफिकेशनचे मोबाईल 46 कोटी रुपयाला हे पैसे कसे रूढ झालाय सगळी चौकशी या ठिकाणी होणं गरजेचं आहे। आजपर्यंत आम्ही जेवढे घोटाळे काढले कुठल्याही घोटाळ्याची चौकशी या राज्याचे क्लीन आणि क्लीन शीट द्यायला माहीर असणारे मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही। त्यामुळे या प्रकरणातही आम्हाला फारशी अपेक्षा नाही पण एकदा महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्याला सांगून टाकलंय की तुम खाते रहो मैं संभालते रहूंगा। म्हणून या प्रकरणाची सुद्धा उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। जो शासन निर्णय या ठिकाणी निघालाय तो तात्काळ मुख्यमंत्र्यांनी रद्द केला पाहिजे ही मागणी या निमित्तानं या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या समोर करतो। आता ही सिस्टेक कंपनीची जी माझ्याकडे माहिती आहे मी आपल्याला वाचून दाखवतो। ही सिस्टेक कंपनी बेंगलोरची आहे। ही कंपनीची सगळी माहिती आहे। आता या सिस्टेक कंपनीला कुणी आणलं ही चौकशी पूर्ण केल्याशिवाय लक्षात येणार। या सिस्टेक कंपनीच्या अकाउंटमध्ये आणि सिस्टेक कंपनीच्या अकाउंटून कुणाच्या अकाउंटमध्ये कसे पैसे गेले चिंतानगरचं जे प्रकरण आपल्या सगळ्याला माहित असेल
आज त्या समतानगरच्या प्रकरणात सुद्धा जे आरोप केले, ज्याच्यावर स्थगिती दिली, ज्याच्यात लोकायुक्तांकडे चौकशी ज्या मंत्र्याची चालू आहे, त्याच बिल्डरला पुन्हा तेच जी परवानगी प्रकाश मेहतेने दिली होती तीच परवानगी पुन्हा राज्याच्या प्रमुखाकडे या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे नावाला चौकशी लावायची आणि पुन्हा मात्र काहीच करायचं नाही, अशा पद्धतीनं पूर्ण राज्य आणि राज्याचं हे पूर्ण मंत्रिमंडळ आज भ्रष्टाचाराने बरबटलेलं आहे. एक दुसरा विषय होता, परवा राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, जिल्हाधिकारीच्या अखत्यारीतल्या जमिनी होत्या त्या खुल्या करण्याचा निर्णय घेतला विकासासाठी, या निर्णयामागे कोणाचा फायदा दिसतो? एक लक्षात घ्या, या निर्णयामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की कुणाचा फायदा होणार आहे. जमिनी मोकळ्या करून देणे जे अधिकारात आहे जिल्हाधिकाऱ्याच्या, त्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोकळ्या करून द्यायच्या. म्हणजे याचा फायदा स्वाभाविक आहे की ज्या जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकारात मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या, पुण्यासारख्या, नाशिकसारख्या या मोठ्या मोठ्या शहरामध्ये ज्या जमिनी आहेत त्या विकासकासाठी मोकळ्या करून द्यायच्या. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती बिल्डरचा फायदा करून द्यायचा आणि बिल्डरकडून आम्हाला पैसे काढायचे आणि तेच निवडणुकीत वापरायचे. हे आता भाजपचं पार्टी विथ डिफरन्स एक वेगळं तंत्र झालंय. नवाब भाई, इलेक्शन को जो सामने आ रहा है कि दोनों राज्यों के इलेक्शन साथ में हो सकते हैं, राज्यसभा, लोकसभा और राज्य के इलेक्शन, उसे कैसे देखते हैं? नहीं, ऐसा है कि राज्य सरकार को पूरी तरह से अधिकार है कि कैबिनेट निर्णय लेके वो विधानसभा को विसर्जित कर सकती है. चर्चाएं आज सवेरे से शुरू है. हम तो कहते हैं कि कल अगर वो कैबिनेट निर्णय लेने वाले होंगे या परसों, तो आज ही ले लें, हम स्वागत करेंगे. कम से कम महाराष्ट्र की जनता वो इस सरकार से पूरी तरह से परेशान है. उसे 6 महीना पहले ही मुक्ति मिलेगी. अगर सरकार निर्णय लेती है तो हम स्वागत करेंगे. क्या सर्जिकल स्ट्राइक का फायदा दिख रहा है क्या, कि अगर इलेक्शन होते हैं और सामने सर्जिकल स्ट्राइक को लेकर जो देश में माहौल बना है बीजेपी का, उसका दोनों को फायदा हो जाएगा? मुझे लगता है कि जो लोग ये सोच रहे हैं कि सेना के पराक्रम पर वोट मांगने से देश की जनता वोट दे देगी, तो हमें लगता है उनसे बड़ा मूर्ख कोई नहीं. हाँ, ये बात सच है कि पुलवामा में 40-45 जवान दूसरे दिन भी कुछ शहीद हुए. उनकी चिताएं ठंडी भी नहीं हुई थी तो प्रधानमंत्री जी भारतीय जनता